रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार. जय शिवराय. आज मी तुम्हाला स्त्रीविषयी म्हणजे स्त्रीची व्यथा सांगणार आहे. स्त्रीची व्यथा म्हणजे स्त्री जेव्हा जन्माला येते तेव्हा आईला आनंद होत असेल, पण वडिलांना, बाकीच्या लोकांना, कोणालाही मुलगी जन्माला आल्यावर आपण आनंद होत नाही. आणि त्याच्यानंतर मुलगी जशी जशी मोठी होत जाते तसं तिला धाक लावला जातो. जास्त बोलायचं नाही, शाळेत जाताना शाळेतच जायचं, जास्त बोलायचं नाही, जास्त हुशारी करायची नाही. म्हणजे ती हुशार असली तरी ती बोलायला घाबरणार, भाषण करायला घाबरणार. अशा प्रकारे तिच्यावर दबाव दिला जातो. आणि स्त्रीला भावाचा धाक, वडिलांचा धाक, आणि मग तिचं लग्न केलं जातं. लग्न झाल्यावर तिला सांगितलं जातं की सासूला जास्त बोलायचं नाही, घरातलं सगळं सहन करायचं. असं करता करता तिला काही करायचं असलं, तिला लाईफमध्ये कशातही इंटरेस्ट असला तर तो तिला दाखवता येत नाही. तिला तो दडपून ठेवावा लागतो. म्हणजे कसं की तिला तो सांगता पण येत नाही. जेव्हा तिचं लग्न होतं, लग्न झाल्यावर मग नवऱ्याचा धाक, सासूचा धाक, आणि हळूहळू ती त्या संसारात रमते. पण तिला ज्या गोष्टी आवडतात त्याच कधी करताच येत नाही स्त्रीला. कारण का तर तिला मग घरातले कामं, रांदी उष्टी काढा, नणंद आली तिचं करा, सगळ्यांचं करा, ह्याच्यातच तिचा वेळ जातो. स्वयंपाक पाणी करा, त्याच्यानंतर मुले होतात. मग मुले मोठी करता करता स्त्रीचं वय मोठे मोठे होत चालतं ना. मग मुलं शाळेत जातात, त्यांचा अभ्यास घेणं, ह्याच्यातच तिचा वेळ जातो. आणि नवरा मात्र रमत गमत मित्रात मजा करीत हिंडत असतो. त्याची कोणालाही काही टेन्शन नसतं. फक्त आई कमी मार्क पडले की आई जबाबदार, की मुलाला वळण नाही, मुलाचा अभ्यास घेत नाही, त्याच्यासाठी तिला पूर्ण वेळ द्यायचा. आणि असं करता करता बाई 50शीला येते, मुलं कर्तबगार होतात, मुलांची लग्न होतात. आणि मग बाईचं काही स्त्रीचं म्हणजे तिला जी आवड असते ते करण्याचं वय तिचं हे होतं. तिला मग हळूहळू दुखणे खुपणे चालू होतात. आणि मग हळूहळू तिला त्यातला इंटरेस्ट जायला लागतो. आणि ती कुठं गुडघा दुख, कुठं पाय दुख, ह्याच्यातच देणं होते. आणि जेव्हा तिला त्याच्यात कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट असतो, त्याच्यात जायचं असतं, शिकायचं असतं, ते सगळे विसरून जातं. आणि ह्या बाईचा जन्म खूप घाईचा असतो, खूप घाईचा. कारण त्याला कोणीच हे देत नाही. पुरुष मजा बिजा करून ह्या वयात तो थकलेला असतो आणि त्याला पण कशात इंटरेस्ट उरलेला नसतो. बायको जरी म्हटली फिरून येऊ तरी तो निघत नाही. कारण का तर त्याचं सगळं फिरणं तोपर्यंत झालेलं असतं, जोपर्यंत ती मुलात अडकलेली असते. या स्त्रीची अशीच कहाणी होते. 50 वय झाल्यानंतर दुखणे खुपणे चालू होतात. आणि मग ती घरातच बसते, तर घरातच शेवटपर्यंत. म्हणून स्त्रीची व्यथा फार कठीण आहे. आणि आजकालच्या मुली तरी हुशार झाल्यात, पण आमच्यासारख्या आता संपलं आमचं लाईफ. 50च्या पुढं गेलो आणि दुखणे खुपण्यातच हे झालं, कशातच हे वाटे नाही इंटरेस्ट आता जास्त. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.